जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी अभिनव बालविकास मंदिर ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन होरायझन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। मुख्य ध्वजाचे ध्वजारोहण ज्येष्ठ नेते शिवाजीबाबा पिंगळ यांच्या हस्ते तर स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण माजी सैनिक संघ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मेजर भारत खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले। त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्वीकारून प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून नवा अध्याय सुरू केलाय। हा दिवस केवळ उत्सवाचा नसून समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा प्रेरणादायी दिवस आहे। विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्य अंगीकारून शिस्तप्रिय, जबाबदार व देशभक्त नागरिक बनावे असे आवाहन प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले। या प्रसंगी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, अभिनव बालविकास शालेय समिती अध्यक्ष दौलतराव उखर्डे, ज्येष्ठ सभासद सुभाष बोरस्ते, प्रमोद देशमुख, सोमनाथ सोनवणे, मधुकर जाधव, साहेबराव शिंदे, शिवाजी बोरस्ते, दिलीप शिंदे, केशव खराटे, संतोष मुरकुटे, सतीश वाघ, प्राचार्य शरद शेजवळ, डीएड कॉलेज प्राचार्य डॉक्टर संजय काळोखे, होरायझनच्या प्राचार्य निर्मला जाधव, उपप्राचार्य उत्तम बरसट, पर्यवेक्षक डी के टोपले, आर.एस. शिंदे, टी.जी. शिंदे, अभिनवच्या मुख्याध्यापिका ए.एस. पवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनसीसीच्या पथकाने पाहुण्यांचे वाजत गाजत स्वागत केले। विविध ठिकाणी महिला शिक्षकांनी काढलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचा 4 कलर गणवेश व अभिनवच्या विद्यार्थ्यांचे विविध देशभक्तीवर आधारित वेशभूषा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। कार्यक्रम संपल्यानंतर इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना कॉफी मुक्त परीक्षेबाबतची शपथ देण्यात आली। तसेच शासनाच्या आदेशानुसार देशभक्तीपर गीतांच्या चालीवर विद्यार्थ्यांची कवायत क्रीडा शिक्षक बाळासाहेब रायते यांनी घेतली। विद्यार्थिनींच्या कराटे काठी डेमोचे प्रात्यक्षिक देखील यावेळी सादर करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती, सर्व प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी।